9 दिवसांची आता सांगता होणार आहे। नवरात्रोत्सव आता अंतिम टप्प्यात आला असून गरबाप्रेमींचा उत्साह हा शिगेला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय। मराठी असेल, हिंदी असेल किंवा रिमिक्स अशा वेगवेगळ्या गाण्यांवर ही तरुणाई इथे आपल्याला ठेका घेताना पाहायला मिळते। विशेष म्हणजे यंदा पाऊस होता, मात्र या पावसाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम या गरब्यावर झालेला नाहीये। किंबहुना तितक्याच जल्लोषामध्ये ही तरुणाई आपल्या इंडो वेस्टर्न असेल किंवा पारंपरिक कपड्यामध्ये या गरब्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर नवरात्रीमध्ये शेवटच्या दिवसांमध्ये खरं तर गरब्याला अधिक रंगत येते आणि अशाच काही प्रकारची दृश्य आपल्याला या निमित्ताने इथे पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत आहे तसेच काही गरबाप्रेमी, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका कशा प्रकारचा उत्साह आहे। खूप मोठ्या उत्साहाने हा नवरात्र उत्सव आम्ही साजरा करतो आणि खूप जल्लोषात आम्ही नाचतो। काय सांगाल, नवरात्र उत्सवामध्ये यंदा पाऊस होता, मात्र या पावसाचा कुठलाही प्रकारचा परिणाम गरब्यावर झाला नाही। या पावसाचा कुठलाही परिणाम या गरब्यावर झाला नाही। जसेच्या तसे रसिक सगळे गरबा रसिक जसेच्या तसे खेळत आहेत, मोठ्या जल्लोषाने आणि आनंदाने भिजत खेळत आहेत। पुढे गर्दी कमी झालेली असं वाटतंय का? कुठेही गर्दी कमी झाली नाही। गरबा त्याच जल्लोषात साजरा होत आहे जिथपर्यंत मी सगळीकडे पाहतोय किंवा आमचं मंडळ 10 वर्षात तीच गर्दी आहे आणि तसाच गरबा आमच्या जल्लोषात साजरा होतोय। नक्कीच आज आपण इतक्या मोठ्या उत्सवामध्ये अशा प्रकारचे सण उत्सव साजरे करतोय, मात्र त्याचबरोबर या उत्सवाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये यासाठी रात्रंदिवस करडी नजर ठेवणाऱ्या पोलिसांचं सुद्धा करावं तितकं कौतुक थोडंच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट वैभव चौधरीसह जागृती कांबळी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।